सिंधुदुर्गच्या राजकारणात वावटळ नाही तर नितेश राणेंच्या रणनीतीचं वादळ घोंगावतंय. धुरंधर ठरलेत नितेश राणे. 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानाआधीच निकालाचे स्पष्ट संकेत मिळू लागलेत. ही केवळ निवडणूक नाही तर कोकणच्या लाल मातीतील वर्चस्वाची फायनल टेस्ट आहे आणि राणे फॅक्टरचा विजयाचा करिश्मा आहे. सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेच्या 50 आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी रणशिंग फुंकलं गेलंय. पण खरा खेळ रंगला तो उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी. जिल्हा परिषदेच्या 42 जागांसाठी 231 उमेदवार रिंगणात होते. मात्र 116 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 115 उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या 100 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. पंचायत समितीसाठी 359 उमेदवार रिंगणात होते. मात्र 154 जणांनी माघार घेतल्याने आता 83 जागांसाठी 244 उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे एकूण 25 जागा बिनविरोध करून पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधकांची नांगीच ठेचली आहे. बघा ना, जिल्हा परिषदेच्या 8 आणि पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीने आधीच विजयाचा झेंडा रोवलाय. भाजपाचे 7 आणि शिवसेनेचा 1 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून येणं ही नितेश राणेंच्या रणनीतीची पावती आहे. विशेष म्हणजे कोळपे आणि कोकिसरे यांसारख्या बालेकिल्ल्यांमध्ये विरोधकांनी चक्क माघार घेत संतोष कानडे यांच्यासारख्या निष्ठावंतांनी दिलेली साथ राणेंच्या शब्दाचं वजन अधोरेखित करते.